नमस्कार मंडळी. तर आपल्याकडे ना एक खूप मोठा गैरसमज आहे, की बाळ जर गुबगुबीत दिसत असेल ना, तरच ते हेल्दी बाळ मानलं जातं. म्हणजे बाळ जर गुटगुटीत असेल तरच ते खूप हेल्दी बाळ असं मानलं जातं. तर मला सांगायचं असं आहे, की असं काहीही नसतं. जर तुमचं बाळ ॲक्टिव्ह असेल, तुमच्या बाळाची इम्युन सिस्टम चांगली असेल, तुमचे बाळ ज्या त्या वयात त्या ॲक्टिव्हिटी करत असेल, जसं बसणं, चालणं, रांगणं, तर तुमचं बाळ हेल्दी असतं. हे बघा, हाताची 5ही बोटं सारखी नसतात. तसेच सगळे बाळ सारखीच नसतात. प्रत्येक बाळ वेगळं असतं. असो. तर आज मी बाहेर घेऊन गेली होती राहायला. त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर मी पहिला स्वयंपाक करायला घेतला. तर स्वयंपाकासाठी आज मी मेथीचे पराठे बनवले होते. त्याच्यासाठी मी आज मस्त मेथी धुवून वगैरे बारीक करून कणकेमध्ये मिक्स करून कणिक मळून ठेवली आणि त्याच्यानंतर मग मी रायाचा खाऊ करायला घेतला. रायाचा खाऊ बनवून झाल्यानंतर त्याला मी खाऊ चारला आणि त्याच्यानंतर मग मी मेथीचे पराठे बनवायला घेतले. पराठे झाले आणि मग पटकन किचन आवरलं सगळं आणि त्याचबरोबर भांडीही पटकन धुवून घेतली. भांडी झाल्यानंतर म्हटलं, की रायाची जी खाऊची कपडे आहेत खराब झालेली, ती पण धुवून टाकावी आणि त्याच्यानंतरच मस्त निवांत जेवण करावं. तर मी आधी कपडे धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि त्याच्यानंतर मस्त मी गॅस साफ करून घेतला आणि झोपायच्या आधी छान गप्पा मारल्या आणि मस्त असं केक खाऊन आम्ही दिवसाचा गोड शेवट केला. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.